गर्दीच्या वेळेस मुंबईकर ज्या पुलावरून प्रवास करत होते तोच ब्रिज जो आहे तो कोसळलाय। 2 जण मृत्युमुखी पडलेले आहेत। सीएसएमटी ते टाइम्स ऑफ इंडिया बिल्डिंगला जोडणारा हा पादचारी पूल होता आणि त्याचा स्लॅब कोसळला। ओव्हरब्रिजचा जवळजवळ 60% भाग खाली कोसळलेला आहे। ऐन गर्दीच्या वेळेस मुंबईकर घरी जात असतानाच हा पुलाचा भाग कोसळला। मृतांचा आकडा वाढण्याची ही शक्यता आहे। पडलेला पूल हा रेल्वेचा नसून मुंबई महानगरपालिकेचा आहे आणि याच मुंबई महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय अगदी हाकेच्या अंतरावर आहे। 1 मिनिटाच्या अंतरावर मुंबई महानगरपालिकेचं हे अंतर आहे। हा पूल जो आहे जेव्हा कोसळला असेल तेव्हा या पूल कोसळण्याचा आवाज मुंबई महानगरपालिकेपर्यंत निश्चितच गेला असेल, परंतु मुंबई महानगरपालिकेनं नेमकं काय केलं हा खरं तर सवाल आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, आपण बघतोय हा संपूर्ण परिसर जो आहे तो गजबजलेला आहे। हा ब्रिज जो आहे तो किती जुना होता, त्या परिसरातल्याबद्दल काय माहिती तुमच्याकडे? नक्कीच स्नेहिल, हा ब्रिज 50 ते 55 वर्ष जुना आहे। टाइम्स ऑफ इंडिया ते सीएसटी ला जोडणारा हा ब्रिज आहे। आपण गुगल मॅपच्या द्वारे पाहण्याचा प्रयत्न करूया की नेमकं हे लोकेशन कुठे आहे। इथे आझाद मैदान दिसतंय, इथे बीएमसीचं हेडक्वार्टर आपल्याला इथे दिसतंय आणि हा जेव्हा मी झूम करतोय इथे त्यावेळी आपल्याला हा ब्रिज दिसतोय। हा जो ब्रिज आहे इथे हा जो ब्रिज आहे हा जवळपास 20 ते 25 फुटाचा हा ब्रिज आहे, जो इथे टाइम्स ऑफ इंडिया बिल्डिंगला जोडतो, जिथून कसाब सीएसटीच्या मार्गाने इथे कामा एलबीएस हॉस्पिटलच्या दिशेने वळला होता। तोच हा ब्रिज आहे आणि त्या ब्रिजचा जो आहे 60% भाग आता कोसळलेला आहे। ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी 7:15ची वेळ होती। अनेक चाकरमाने आपल्या घरच्या दिशेला जात होते आणि त्याच वेळी नेमकी ही घटना घडली। पी कारची वेळ होती आणि त्यावेळी अनेक पादचारी 150 ते 200 पादचारी या पुलावरून जात होते आणि त्यापैकी आता 2 जणांचा मृत्यू झालाय, तर 5 जणांची प्रकृती ही अत्यंत गंभीर आहे। तर हा अतिशय महत्त्वाचा आहे। अखिलेश तिवारी यावेळेस आपल्या बरोबर घटनास्थळावरून फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। अखिलेश, काय सध्याची स्थिती तुम्ही पाहताय? इकडे जे डेब्रिज वगैरे पडली त्यांना बीएमसीचे जे अखिलेश, तुमचा आवाज जो आहे तो आमच्यापर्यंत व्यवस्थित येत नाहीये आणि आवाज तुमचा व्यवस्थित येत नाहीये। तुम्ही नेमके जरा बाजूला येऊन थोडं तिकडची परिस्थिती जी आहे त्याचं वर्णन करू शकता? बघा, आता जी सीएसटी समोर जे एफओबी होती, फुटओव्हर ब्रिज होती, ते कोसळले आहे आणि त्याच्यात 2 लोकांची मृत्यू झाली आहे। 4 ते 5 लोक गंभीर अवस्थेत आहे, जखमी झाले आहेत, त्यांना ऍडमिट केलं आहे आणि टोटल 17 ते 18 लोक जखमी आहे। सेंट जॉर्ज टामा हॉस्पिटल आणि जीटी हॉस्पिटल वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना उपचारांसाठी दाखल केलं गेलं आहे। आणि इकडे जी डेब्रिज पडली होती त्यांना हटवण्याचे काम सुरू आहे। अग्निशमन दल आणि बीएमसीचे लोक पण आले आहे आणि अँब्युलन्स तयार ठेवली आहे। मुंबई पोलीसचे जे जवान आहे त्यांनी दोन्ही साईडचे जे रोड आहे त्यांना बंद करून ठेवला आहे। पण भीड जास्त आहे, गर्दी जास्त लोकांची। आता घरी जायची वेळ होती, ऑफिस सुटला आहे, म्हणून जी गर्दी आहे तिला हटवायला पोलीसला घाम निघत आहे। अगदी अखिलेश, तिकडे आता कोणते बचाव पथक जे ते दाखल झालेले आहेत? एनडीआरएफ आल्याचं देखील कळत आहे। आता नेमकं कोण बचाव यंत्रणा जी आहे ती कोणती तिकडे राबवली आहे? बघा, इकडे जे मुंबई पोलीसचं सीपी ऑफिस आहे, कमिशनर ऑफिस आहे, ते अगदी बाजूला होते। हा ब्रिजच्या बाजूला त्यांचा कंपाऊंड होता। एसपी ऑफिस आहे, त्याच्या बरोबर लागून जे अँटी नार्कोटिक्स सेलच्या जे सिनियर पीआय होते ते स्वतः धावत आले तिकडे। MRA मार्ग पोलीस स्टेशन होता, आझाद मैदान किंवा जेवढे ऑफिसर होते ते सर्व स्पॉटर आले आहे। एनडीआरएफची टीम पण आहे आणि ते सर्व काम करत आहे। जे डेब्रिज आहे त्यांना हटवण्याचे काम सुरू आहे, ते देखील। अखिलेश, ही नेमकी वेळ काय होती? हा पूल ज्यावेळेस कोसळला ती वेळ काय होती आणि किती लोक त्या ब्रिजवर त्यावेळेस असू शकतात, काही अंदाज? असं म्हणणं आहे की हा जे ब्रिज आहे ते एक असा ब्रिज होता की टाइम्स ऑफ इंडिया त्या साईडनी जर तुम्हाला सीएसटी स्टेशन जायचं असेल तर हाच एक ब्रिज होता आणि ब्रिज काही दिवसापासून ते व्हायब्रेट होत होता, लोक ते हळत होतं ब्रिज आणि त्याच्या जे डेब्रिज असतात सिमेंटचा तो कोसळला आहे आणि त्याच्यावर ब्रिजवर अंदाजे 4 ते 500 लोक एक वेळाने क्रॉस करतात आहे आणि हा गर्दीची वेळ होती, ऑफिस सुटला होता, घरी जायची वेळ होती, म्हणून ते जखमी झाले आणि 2 लोक मयत पडले आहे आणि 17 ते 18 लोक उपचार घेत आहे। आणखीन काही जखमी असावे, पण काही लोक ते किरकोळ जखमी होते ते निघून गेले होते आणि जे गंभीर अवस्थेतले जखमी आहेत त्यांना अँब्युलन्स
मागवून आणि पोलिसांची जी गाडी होती, पोलीसची गाडी होती, त्याच्यात टाकून नेऊन गेले आहे. अगदी अखिलेश, खरं तर या ठिकाणाहून जेव्हा हा 60% या पुलाचा भाग कोसळला, खरं तर या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात गाड्या ज्या आहेत वाहतूक होते आणि तो अपघात टाळण्यासाठी म्हणून हा ब्रिज बांधण्यात आलेला आहे. परंतु हा ब्रिज कोसळल्यानंतर या ठिकाणाहून कोणत्या गाड्यांवर या ब्रिजचा सगळा जो ढिगार आहे तो पडलाय का? त्या गाड्यांमधले लोक जखमी झालेले आहेत का? त्या संदर्भात काही कळालंय का? नाही, लोकांचे जे स्थानिक होते फेरीवाले, त्यांचं म्हणणं होतं की एक टॅक्सी आहे, टॅक्सीवर काही पार्ट पडला होता, पण जे प्रवासी होते ते वाचले होते आणि जे बायकर्स होते त्यांना किरकोळ मार लागली होती. पण असं काही मोठी वाहन, बस किंवा काही दुसरी वाहन खाली नाही आली. ते नशीब एक होता की त्यावेळी ते लोक तिथे नव्हते आणि ते वाहन चालत होती. पण ज्यावेळी हा कोळसला जे ब्रिजवर चालत होते पादचारी, ते खाली पडले आहे. अखिलेश, या ठिकाणी ही नेमकी वेळ हा पूल कोसळण्याची काय होती आणि आता तिकडे कोणाला रेस्क्यू करायचं राहिलेलं आहे का? रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे का? बहुतेक रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, संपला नाही. म्हणजे जे डेब्रिज आहे ते जास्त आहे आणि त्यांची जी जेसीबी मशीन आहे ते डेब्रिज उचलून ट्रकमध्ये टाकत आहे. पण अजून कोण आतमध्ये दबला आहे का हे हा कळला नाही आहे. अजून 1-2 लोक होऊ शकतात असं आशंका आहे. पण जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते सुरू आहे. अजूनही काय अखिलेश, थोडं तुम्हाला थांबव. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.